गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यासाठी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आज गुरुवार दिनांक 4 एप्रिल रोजी मोहोळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर उमेदवार राम सातपुते, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याण शेट्टी, माजी आमदार राजन पाटील, मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने, बाजार समितीचे सभापती धनाजी गावडे यांच्यासह मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विविध पदाधिकारी उपस्थित राहिले आहेत। यावेळी मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे समर्थक तसेच माजी आमदार राजन पाटील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाविकास मेळाव्याच्या निमित्तानं इथं उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे म्हणून मी तिथं बघितलं होतं काय गेले तिथं नंतर काय महायुतीचे उमेदवार आणि त्यांनी माळशिरस तालुक्यामध्ये गेली 4.5 वर्ष अत्यंत चांगलं काम केलं असे आपले उमेदवार रामभाऊजी सातपुते, जिल्हा भाजपचे आमदार, भाजपचे अध्यक्ष, अक्कलकोट तालुक्याचे आमदार आणि त्यांचे वडील माझे चांगले मित्र होते आणि यांचे माझे तरी राजकारणाच्या पलीकडचे कौटुंबिक संबंध असणारे आमचे मित्र सचिनभाई कल्याण शेट्टी, आपल्या आमदारबद्दल तुम्हाला काय सांगण्याची आवश्यकता नाही आहे। आपले लोकप्रिय आमदार यशवंतराजा मानेजी, व्यासपीठावर असणारे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते विकास मानेजी, विकास वाघमारे, रमेश माने। आता आम्हाला ही व्हायला जरा वेळ लागेल। उपस्थित सगळ्यांची नावं घ्यायची नंतर तिथं इथपर्यंत सगळ्यांची नावं घेऊ शकतो। तुम्ही कोणपाच नाव आहे की बाकी भांडवलच नव्हतं माझ्याजवळ काय, त्यामुळे या भांडवलावर इथपर्यंत आलोय। आमचे सगळ्यात ज्येष्ठ नेते आदरणीय शाहजान मालक, मंचकावर असणारे सर्व गेल्या 2 पिढ्यापासून 1 पिढ्यापासून माझ्या सेवेत असणारे आमचे सहकारी, स्टेजवर असणारे, स्टेजच्या पुढे असणारे सर्व माझे अत्यंत बंधूप्रमाणे माझ्यावर प्रेम करणारे तालुक्यातील माझे सहकारी, बंधू, भगिनी आणि अनेक वर्ष पत्रकारितेमध्ये कधी चांगलं कधी वाईट सातत्यानं माझं नाव लिहिणार आहे। म्हणजे जिथे मी चुकलो असं तिथं मला का माहिती नाही। आपले सर्व पत्रकार बंधू विनोदाला भाग सोडून द्या सर्व उपस्थित सगळ्या बंधू आणि भगिनींनो, आज आपण विकास आघाडी, महाआघाडी, महायुती, आता पत्रकार टाकतील तसं महायुतीचे उमेदवार
रामभाऊजी सातपुते यांना आपल्या तालुक्याची गेली 35 वर्षाची परंपरा आहे. माझ्या आधी माझ्या वडिलांनी सुद्धा काँग्रेसला मदत त्या काळामध्ये केली होती. राष्ट्रवादी शेका पक्षात असताना आपण आपल्या तालुक्यातून पहिल्यापासून जी लीड देण्याची भूमिका बजावली तीच भूमिका या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी पार पाडावी अशा प्रकारची विनंती करण्यासाठी मुद्दाम आज या ठिकाणी मीटिंग आयोजित केलेली आहे. या वेळची निवडणूक ही समीकरण राज्याची देशाची सगळी बदलली आहे. आपला तालुका हा विचारावर चालणारा तालुका आहे. आपला तालुका हा विकासाच्या विचारावर चालणारा तालुका आहे. आपल्या तालुक्याने कधी जात धर्म वंश पंथ नातं याच्या पलीकडे जाऊन या तालुक्यामध्ये काम केलेलं आहे. आणि म्हणूनच 3 वेळा 3 आमदार या तालुक्यानं विधानसभेमध्ये पाठवले. आणि म्हणून हा तालुका हा व्यक्तिपूजा करणारा तालुका नाहीये. हा तालुका जाती धर्माचं राजकारण करणारा तालुका नाहीये, तर विकासाचं राजकारण करणारा तालुका आणि विकासाचं राजकारण करण्याच्या पाठीमागे उभा राहणारा तालुका. म्हणून करता या तालुक्याचा हा लौकिक आहे. आज अजितदादा सारखा एक पुन्हा नेता की ज्याला महाराष्ट्राची प्रगती हवी, महाराष्ट्रातील पुढची पिढी ही सुसंस्कृत झाली पाहिजे आणि महाराष्ट्रातील ग्रामीण भागात सोबत आली पाहिजे. ग्रामीण भागातील प्रामुख्याने असणारा शेतकरी आहे हा समाधानी झाला पाहिजे आहे, समृद्ध झाला पाहिजे आहे. अशा विचारानं काम करणारा अजितदादासारखा कार्यकर्ता, अजितदादासारखा एक नेता आहे. आणि म्हणून जर सरकार महाराष्ट्रातलं येऊन चालणार नाही, देशाचं सरकार आणि महाराष्ट्र सरकार जर एकत्र असेल तरच आपण महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतो. ग्रामीण भागातल्या लोकांच्या समस्या नुसत्या जाणून घेऊन त्याचे प्रश्न सोडवू शकतो ही अवगत असल्यामुळं अजितदादांनी कोणी टीका केली असेल, कोणी टिप्पणी केली असेल, कोणी त्यांना सत्तेसाठी गेले असा अपप्रचार केला असेल, परंतु या राज्याच्या प्रगतीसाठी, या राज्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी अजितदादांनी भाजपला पाठिंबा दिला. देशामध्ये उत्तम प्रकारचं काम करण्याची धमक असणारं नेतृत्व नरेंद्र मोदी साहेब आहेत. एक कणकर अशा प्रकारचा, निर्भीड अशा प्रकारचा गृहमंत्री या देशाला आहे. असे नेतृत्व दिलीच असतील तर महाराष्ट्रातील आपल्याला अपेक्षित असणारे प्रश्न सुटू शकतील. म्हणून करता अजितदादांनी राज्यांचा कलह सहन करून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी म्हणून राज्यांचा विरोध स्वीकारून महाराष्ट्रातील पुढची पिढी निर्माण होणार आहे. त्या पिढीचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी निर्णय घेतला आणि गेल्या 2.5 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी, 1.5 वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मोदी साहेबांच्या विचाराला, शहासाहेबांच्या विचाराला या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये गेले. आपल्याला माहिती आहे या तालुक्यामध्ये निधी आला, तो निधी येत असताना नक्कीच यशवंत मानेचं कर्तृत्व हे नाकबूड करणार नाही.
परंतु तिथे गॉडफादर लागतो, सरकार लागतं आणि ते सरकार ते गॉडफादर अजितदादा यशवंत मानेच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असल्यामुळं आपल्या मतदारसंघाला 1,000-2,000 कोटीपेक्षा जास्त निधी उपलब्ध झाला. याच्या पाठीमाग यशवंत मानेंचं कर्तृत्व 100% वर अजितदादा आणि राज्याचं सरकार त्यांच्या पाठीमागे असल्यामुळे हे होऊ शकतं. आणि म्हणून आपण सत्तेसाठी म्हणून करता कधी काम करणारे या तालुक्यातली मी किंवा आमचे कार्यकर्ता नाहीये, तर या लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे, प्रामुख्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे. हे काम करणारी या तालुक्यातली विचारधारा आहे. आणि म्हणून आता माझी विश्वास आहे की तुम्हाला नक्कीच इतर तालुक्यापेक्षा 1 जास्त मताधिक्य आमचा मतदारसंघ याशिवाय राहणार नाही. काही लोकांनी सांगितलं की मागच्या अनुभव आम्हाला खूप वाईट आहे म्हणून ही वस्तुस्थिती मांडली. कारण दूध पोळलं की ताक फुकून प्यावं लागतं. गेल्या 2 विधानसभा काही खासदार काय मला त्रास झाला ते आमच्या लोकांनी विषय आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु मला खात्री आहे, कारण मध्यंतरी 1 वर्ष 1.5 वर्ष आमचं सरकार नव्हतं आणि आम्ही सरकारमध्ये येऊ हे भविष्य मला तर माहित नव्हतं. कदाचित त्याची पहिला माहित असलं तर मला माहिती नाही, पण मला तर माहित नव्हतं. 1 वर्ष 1.5 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या पटीनं आमच्या सचिन भाईने आणि त्यावेळेचे पालकमंत्री विजय पाटील साहेब त्यांचे नाव उल्लेख मला करावा लागेल. आपल्या परीनं मोहोळ तालुक्याला मदत करण्याची भूमिका घेतली. एवढा काय त्रास सरकार नसल्याचा जाणून देण्याचं काम आमच्या सचिनमध्ये करावा केलेलं. म्हणजे पक्षाची विचारधारेच्या पलीकडे मैत्री असती आणि त्या मैत्रीतून कसा मदत करू शकतो हे सचिनभाई इथं दाखवल्यामुळं मला तर एकट्याला खात्री आहे की रामभाऊची जबाबदारी सचिनभाईने घेतल्यामुळं मला वाटतं इथं यशवंत मानेच्या जोडीला खपता हा 100% चांगला मिळाल्यामुळं राज्याची देशाची प्रश्न हे सुटणारच असं नाही. एवढंच नाहीये, काही वेळा माझ्या घरात पण प्रकार काही घडण्याचा प्रयत्न केला, तुमच्याच काही मित्र पक्षांनी वगैरे केला. त्यावेळेला सुद्धा सचिनभाई रात्री 12-12, 1-1, 2-2 वाजता मुंबई पुण्यातून आम्हाला मदत करण्याचं काम केलं. आणि म्हणून करता तुम्ही तुमच्या देवेंद्र फडणवीसला सांगा की मोहोळ तालुका शब्दाला पक्का आहे. सत्तेसाठी म्हणून काम करणारा हा तालुका नाहीये. आणि म्हणून मी पहिल्या दिवशी तुम्ही आल्यानंतर तुमच्याकडे तक्रारी केल्या नाही. वास्तविक पाहता तुम्हाला गोळात गाठून सगळं बांधून घ्यायचं असतं. ही साधारणपणे राजकारणामध्ये राज्यकर्त्यांची पद्धत असते. परंतु हा तालुका अपवाद आहे. हा तालुका तुम्हाला काम करेल आणि कामाचा जाब विचारेल. तुम्हाला 7 तारखेच्या नंतर आम्ही तुम्हाला जाब विचारू, कारण तेव्हा आमचा अधिकार तुमच्यावर राहणार आहे. आज आम्ही आता तोंडाने बोलून तुमच्यावर अधिकार गाजवणार नाहीये. तेव्हा आम्ही खर्ची दाखवू, तेव्हा मी प्रामाणिक तुमच्या इमानदारीने राहू, त्यामुळे तुम्हाला उभा राहून आम्ही कुठेही जाब विचारू. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. सचिनभाईंनी मला सकाळी फोन केला, तुम्ही नाराज आहेत म्हणून. भाऊ भाई म्हणलं माझ्या डिक्शनरीत नाराजी हा शब्दच नाही. काही लोक मागे म्हणाले त्यांनी घेऊन तिकडे हे केलं, काय ते मुद्रांक ऑफिस प्रियम निबंधक कार्यालय घेऊन तिकडे गेलं म्हणले. पटेल तुमच्यासाठी आहे. तुम्हाला सांगतो अनगरकरांच्या डिक्शनरीत भीती हा शब्दात नाही. असं विचारत नाहीये. त्यामुळं तुम्ही निश्चिंत राहा. उद्याच्याला काही तुमच्याकडे व्हॉट्सअप बिट्सअप काय आहे त्याच्यावर काही येणार. आता गाव तिथं थोडी हागंदरी असतील. आमच्यातले काही लोक काहीतरी टोल करतात वाटतं. त्याला कोणाची सहानुभूती मिळवायची मला माहिती नाहीये, पण माझी त्याला सहानुभूती मिळणार नाही. आपल्याला शिस्तीनं भाजप लय शिस्त आहे, आमची एवढी शिस्त नाहीये, पण शिस्तीची आम्ही माणसं आहोत. त्यामुळं
मी अधिक आपला बोलणार नाही, परंतु आमची 2 पोरं धावत नाही. उद्या पत्रकार पेपरला तुझं अशोकराव तुमचं नाव फक्त माहिती आहे, समोर बसल्यावर सारखं नाव घेतोय आणि रोज माझ्याकडे कार्बन गप्पा आणता. त्यामुळं माझी मुलं माझ्या शब्दाचा 1% सुद्धा पलीकडे जाणारी नाहीत. ज्या दिवशी ती तिकडे जाते तेव्हा मी घरी बसतो. त्यांनी त्या आमच्या मुलांनी यशवंत तात्या मान्यांना 6 तारीख द्यायला सांगितलं, बरोबर ना? 6 तारखेला मंगल कार्यालय खूप काही सगळे बरोबर आहे का? आणि म्हणून करता मग मला 4 ला घ्यावं लागलं. त्यांनी काय मला सांगितलं आम्ही नाही म्हणून, फक्त त्यांनी त्यांना सांगितलं होतं की आम्ही काय 4 तारखेला नाही आहे. आणि 2 दिवस मंगल कार्य नसल्यामुळं आम्ही आज 4 तारीख घेतलेले. त्यामुळं तुम्ही मला विचारलं बाळ म्हणजे कुठे गेला? ती गेला त्याच्या पोरांचा काहीतरी फादर काय ते पॅरंट आहे. आमच्या वेळेस आमचं बाप पैकी आमच्या शहरात आलाच नाही. बाप साहेब नाही आता आम्ही आमदार झालो. पॅरंट आहे काय म्हणतो तिकडे गेला आणि बारका पोरगे त्याचे सासरवाडीची फॅमिली गोव्याला गेले. त्यामुळे ही बी फॅमिली म्हणून गोव्याला गेला. बरोबर त्यामुळं इथं कुठलाही भेदभाव नाही, कुणी नाराज नाही. राजे पाटील नव्हे, आमचा साधा बारका कार्यकर्ता सुद्धा नाराज होणार नाही. मी फक्त आमचे लोक आले उद्या तुम्ही खासदार होणार आहात, तुमचा पक्ष तुम्ही वाढवणार आहात आणि तुमच्या पक्षाबद्दल आमचं काय म्हणणं नाही. हे यशवंत तात्या मानेला तो सांगितलं होतं की जे तुम्हाला मतदान करणार आहे त्याचं तुम्ही काम करा. तसं मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचे 2-3 हे वाक्यवा इथं तालुक्यात कोण काम करतं कोण काम करत नाही त्याला. आणि जो तुमच्या कामावर मतदान करणार आहे मी जर त्याचं काम करू नको म्हणून तर त्याचं काम तुम्ही करा. हे सांगणार नाही की माझ्या पार्टीचंच काम करा, परंतु काही धारित्य सूत्राचे असतात. पुन्हा कानावरून भेटायचं, मत वंचितला द्यायची, मत MIM द्यायची, मत काँग्रेसला द्यायची. म्हणजे माझं आमचं प्रकाश नाही तसं करत आणि पुन्हा तुमच्या कानावरून मिळेल. म्हणून नंतर माझी तुम्हाला सचिनभाई तुम्ही तुमच्या विश्वासातली माणसं तालुक्यात ठेवा आणि मला बी ठेवू द्या. तर माझ्यातला कोण गद्दारी करतोय का ते मलाही कळलं पाहिजे की माझ्यात कोण आहे का तसं. माझ्या पूर्ण अंतकरणापासून एक सुद्धा कार्यकर्ता तसं काम करणार नाही. 17-17 मताधिक्य उगत मिळलं नाहीये आघाडीचा धर्म पाहून. आणि म्हणून करता तुम्ही तेवढं करा. आणि जी मी तुमच्याकडे मागण्या केली ती माझ्या नवी काय मला आमदारकी द्या म्हणून आहे. आमच्या पोराचं भवितव्य गडवा करणार नाही. आमचं भवितव्य करणारी जनता जरा मोठी आहे. त्यामुळे यांच्या ताकदीवर आम्ही चालू नाही. कसला आमदार तमाशातला आमदार. त्यामुळं तुम्ही या तालुक्यात निश्चित राहा. आमच्या बद्दल तुम्हाला पक्ष वाढवायचे, तुमचे घटक वाढवायचे, तुम्ही ते प्रयत्न करा. परंतु उद्यापासून तुम्हाला काय सांगितलं तुम्ही 7 तारखेपर्यंत त्या कुठल्याही देवेंद्र फडणवीस सांगा. त्याच्यात ते म्हणजे पुस्तक काय की पुस्तक काय घेत पुस्तक पुन्हा काहीतरी गेलो सही केला म्हणजे आला म्हणते तुम्हाला. तर त्यामुळे तुम्ही हा जर सांगा बरोबर की मोहोळ तालुक्याचं राष्ट्रवादी काँग्रेस ही आघाडीचा धर्म पाळणारी काँग्रेस, आघाडीचा धर्म पाळणारी 34 अशा प्रकारचे कार्यकर्ते या तालुक्याकडे असल्यामुळं अजितदादा पवारांनी या तालुक्याला प्रचंड अशा प्रकारचं दिलं. मी परवा एका ह्याच्यावर बघितलं ते काहीतरी ते पोल तालुक्यात किती लोक नाराज आहेत. आपले तुमचा मित्र सांगत होता. माझी मेहरबानी विनंती आहे की वस्तुस्थिती पाहा आमचं काय होतं. मोहोळ तालुक्यातील जनता रस्ते खराब आहेत म्हणून नाराज आहे म्हणून करता आलेला आहे. अहो सगळ्या सोलापूर जिल्ह्यात मला वाटतं सचिनभाई तर त्या पक्षाच्या अध्यक्ष सत्ता त्यांचे पण त्याच्यापेक्षा जास्त
सगळ्यात जास्त मतदारसंघात रस्त्याचे पैसे मोहोळ तालुक्याला आले आणि त्यामुळे मोहोळ तालुक्याची जनता खुश आहे. परंतु एका मीडियाला तसं आलं या तालुक्यात 17,000चा लीड एका विशिष्ट पक्षाला मिळणार आहे का तर तिथली जनता रस्ते नाही मिळून नाराज आहे करता. मी सांगितलं आमच्या नाराज नाही. आमचा कार्यक्रम मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करणार आहे की आपल्याला यशवंत तात्यांच्या वेळेपेक्षा 2 तास जास्त राहावं लागणार आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडूनची विनंती आहे की हे आपल्या शब्दाच्या अस्तित्वाची लढाई आहे. इथे रामभाऊ सातपुतेची लढाई नाही तर आपण हा तालुका गेली 35 त्याचा पहिल्यांदा उल्लेख केला 35 वर्ष हा शब्द पाळणारा आणि जेव्हा राग करून नीट देणारा तालुका आहे. म्हणून कसं मला माहिती आहे मागे मी आमदार होतो त्यावेळेला इथं आठवले उभा राहिले होते. प्रचंड नाराज होती त्यांची त्या काळामध्ये. तेव्हा आपल्यापैकी मिटिंग बऱ्याच होत होत्या तरी सुद्धा मोहोळ तालुक्यानं लीड दिला होता. बाकीच्या सिटिंग आमदार आमच्या असणाऱ्या तालुक्याने लीड दिला होता. त्या कारणास्तव तरी सुद्धा मोहोळ तालुक्याने लीड दिला होता आठवलेला. आणि म्हणून तीच परंपरा आपल्याला पुढे ठेवायचे चालवायचे. आपण गाफील न बसता आपल्या मला माहिती आहे की आपला मतदार आपला बांधलेला आहे. 5 वर्ष आम्ही तुम्हाला काय मागतो का मी तर पदरच घरने येऊन तिथं बोलतो ग्रामपंचायत मध्ये का सर माझं पटेल आहे हे पण चहा काय नगरपंचायत नगरपंचायत करून दिलेली माझा कुठला चहा काय तेही तुम्हाला सांगता येतं बोल. त्यामुळे पुन्हा एकदा मी अधिक वेळ झाला बोलणार नाही. फक्त तुमच्या सगळ्यांच्या वतीने देऊ काय शब्द त्यामुळे कमळावर आम्ही पहिल्यांदा शिक्का मारतोय. मी सुद्धा आमच्या गावची कोण लोक असतील सांगा आपण मला कमळावर टाकायचं आहे का म्हणजे हा बाबा काय करायचं बरं झाल्या नाही की त्याचा आमचा बट्ट्या बोलला. त्यामुळे कमळाच्या चित्रापुढचं बटन दाबायचं. आणि या तालुक्याची जी परंपरा गेल्या 35 वर्षाची माझ्या आधीचे सुद्धा बाबू अण्णा होते शाहजीराव पाटलांना बाबू अण्णाचं टोकाचं मांडण होतं. परंतु लोक सगळं ते एकत्र द्यायचे आणि काँग्रेसला मतदान करायचे. तदोच आपण यावेळेला मतदान करावं अशा प्रकारची विनंती करतो. आणि इथं या कार्यक्रमानंतर आमदार साहेबांनी ते पाहुणे यायचे तर तुम्ही यायचं आहे म्हणून स्नेहभोजन ठेवलंय. तेव्हा यांच्या सगळं आपण स्नेहभोजन करावं अशा प्रकारची विनंती करतो. धन्यवाद. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व कार्यकर्ते पत्रकार बांधव यांचे मी आभार मानतो आणि कार्यक्रम संपवायचा जाहीर करतो. धन्यवाद.